आदर्श विद्यालय सिडको नाशिकची एक दिवसीय सहल संपन्न। इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्राला विद्यार्थी व शिक्षकांची भेट। बातमी नाशिक। आदर्श विद्यालय सिडको नाशिक येथील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल संपन्न। सविस्तर वृत्त असे की विद्यार्थ्यांना पर्यटन केंद्र, विविध ऐतिहासिक स्थळाची माहिती व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देश संस्था भारत व देवाजी तांबेसर यांच्या मार्गदर्शनानुसार आदर्श विद्यालय सिडको नाशिक शाळेची एक दिवसीय सहल इगतपुरी येथील विपश्यना केंद्र, प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळाला भेट देऊन शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जागतिक वारसा लाभलेले बौद्ध धम्माच्या संस्थापक तथागत गौतम बुद्धांच्या जीवन याची चित्रमालिका दाखवण्यात आली। तसंच विपश्यना केंद्रामध्ये दैनंदिन होत असलेल्या ध्यान या विषयावर माहिती सांगण्यात आली। विद्यार्थ्यांसमवेत असलेले शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद, शिक्षक संस्थेचे प्रमुख कोठावदे, मुख्याध्यापिका सोनेवणे, प्रीती, मधुकर महसदे, अनघा भोसेकर, शारदा नेगरे व विजयदादा इत्यादी सर्वांनी ध्यानधारणा आनापन करून विद्यार्थ्यांना ध्यानाचं महत्त्व समजावून सांगितले। तसंच येत्या 80 दिवसात नाशिक येथे कुंभमेळा होणार असून श्री क्षेत्र कपिलधारा, तीर्थस्वर्गाश्रम, कावनाई, सिंहस्थ, कुंभमेळा मोस्थान याही ठिकाणी भेट देऊन सर्व मुलांना माहिती देण्यात आले। शालेय जीवनात विद्यार्थ्यांना गड, किल्ले, लेण्यांवर ऐतिहासिक ठिकाणची माहिती मिळावी म्हणून सामूहिक सहलीचे नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात येते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला गती मिळून चालना मिळते। इगतपुरी विपश्यना केंद्र हे महाराष्ट्रात प्रसिद्ध असून या ठिकाणाला दररोज महाराष्ट्रातून हजारो पर्यटक नागरिक येत असतात। समता न्यूज मराठीसाठी ग्राउंड रिपोर्ट नाशिक। बहुउद्देशीय मित्र संस्था भारत, माननीय देवाजी तांबे संस्थेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार आज मी इथे शाळेची भेट घेऊन आलेली आहे। इगतपुरी या ठिकाणी विपश्यनेचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेले आहे आणि त्याचप्रमाणे पर्यावरणातील इथे जे काही बाग बगीचा वगैरे आहे व इतर जी काही वनस्पती आहेत त्यांची पण माहिती सांगितलेली आहे। आणि विद्यार्थ्यांनी पण इथे विपश्यनेसाठी 10 मिनिटाचा एक म्हणून एकदम शांततेत त्यांनी डोळे मिटून शांत असं ध्यान केलेलं आहे। तरी